ऍक्च्युली मसल हा आपले एक प्रकारचा अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीननेच बनलेला असतो. याच्यामध्ये सुद्धा BCAA असतात. समजून घ्या, BCAA म्हणजे काय, 3 अमायनो ऍसिड्स असतात, ज्याच्यामध्ये लुसीन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन हे 3 अमायनो ऍसिड्स असतात. ओके, आता ज्यावेळेला हाय इंटेन्सिटी ऍक्टिव्हिटी करतात त्यावेळेला तुम्ही मसलला ब्रेकडाऊन करतात. ओके, हाय इंटेन्सिटी ऍक्टिव्हिटी करत असताना, आणि हे जे 3 अमायनो ऍसिड्स आहेत हे एनर्जी म्हणून वापरले जाऊ शकतात. मग अशा वेळेला काय करतात की हे BCAA जे आहे सप्लिमेंटद्वारे हे ज्यावेळेला खाल्ले जाते त्यावेळेला ही जी ब्रेकडाऊन होण्याची प्रोसेस आहे हे याला कमी करतात, लक्षात ठेवा. ओके, किंवा हे BCAA इथे अवेलेबल असल्यामुळे मसल्समध्ये, ओके, जे सप्लिमेंट थ्रू घेणार आहे त्यामुळे काय होणार आहे की मसल मधले जे प्रोटीन्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत, लुसीन, आयसोल्युसिन, व्हॅलिन, हे कमी मात्रामध्ये ब्रेकडाऊन होणार आहेत, कारण की ऑलरेडी इथे ते अवेलेबल होणार आहेत आणि ते एनर्जी म्हणून वापरले जाणार आहेत, किंवा प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन बनवायला इथे मदत करणार आहेत मसलमध्ये. ओके, तर थोडक्यात अशा पद्धतीने हे काम करतात. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल, तू समजून घ्या. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व काही मी सांगू शकत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण याच्यामध्ये अजून थोडं एक्सप्लेनेशन आपण देत राहणार आहे. धन्यवाद.